नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे गायींच्या कत्तलीसाठी जनावरं नेली जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय। रात्री 2:30 वाजेच्या सुमारास ही कारवाई ओझर येथील चांदणी चौक या ठिकाणी करण्यात आल्याचं समजतंय। आरोपी ज्या ठिकाणी राहतो त्याच बिल्डिंगमध्ये गोठ्यात ही कारवाई करण्यात आली। परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। काही वर्षांपूर्वी नागरिकांच्या तीव्र आंदोलनानंतर संबंधित संशयित कत्तलखाना नगर परिषदेकडून सील करण्यात आला होता। यानंतर हा कत्तलखाना पुन्हा सुरू होणार नाही असे स्पष्ट आदेशही देण्यात आले होते। मात्र अलीकडेच पुन्हा त्याच ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली। यानुसार ओझर पोलिसांनी कारवाई करत गायी व वासरं मिळून अंदाजे 41,000 रुपयांची जनावरं जप्त केली आहेत। या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे ओझरमध्ये भाजपची हिंदुत्ववादी सत्ता असताना देखील सर्रासपणे अशा प्रकारे गोहत्या होत असल्याच्या आरोपांमुळे मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होते। स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे नाराजी व्यक्त केली जात असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे। ओझर पोलीस ठाणे माननीय पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळालेले गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आम्ही ओझर गावामध्ये कुरेशी मंदिर बिल्डिंगच्या शेडमध्ये आलेलो आहे। त्या ठिकाणी अशी बातमी मिळाली होती की गोवंश जातीचे 5 जनावरे इथं कत्तलीकरता बांधून ठेवलेली आहे। तर सध्या ठिकाणी आम्ही तात्काळ 2 पंच बोलवून घेतलेले आहे। पण ते वय 22 राणा ओझर। माझं नाव चेतन निवृत्ती दबडे, राणा धर्मवीर संभाजी महाराज चौक ओझर। आणि तसं मान्य पोलीस अधीक्षक यांचे पथकाचे अधिकारी आणि आम्हाला इथं आधार आहे। त्या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी गोवंश जातीचे 5 जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेले आहे। इसमाचं नाव शाहरुख सलमान पोलिसी असं नाव समजलेलं होतं। त्याचे इतर साथीदारांनी या ठिकाणी गोवंश जातीचे जनावर कत्तलीसाठी बांधून ठेवलेले आणि सगळ्या ठिकाणी मिळून आलेले आहे। प्रत्येक जनावरचं घ्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।